नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम्स। कारण आपल्या टॉपिकचंच नाव आहे मित्रांनो, रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्स। ओके, सो in this lecture we will discuss about the reproduction in lower organisms, right? In that lower organisms generally prefer asexual reproduction. जे lower living organisms आहेत ते जनरली asexual reproductions काय करणार आहेत, फॉलो करणार आहेत, बरोबर आहे? मग हे जे लोअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत ते asexual reproductions हे फॉलो करणार आहेत आणि त्याच्यामध्ये asexual reproductions मध्ये सेल डिव्हिजन्स थ्रू सुद्धा ऑर्गॅनिझम्स काय करणार आहेत, रिप्रोडक्शन्स करणार आहेत। ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया सेल डिव्हिजन्स थ्रू सुद्धा डिवाइड होणार आहे। मग सेल डिव्हिजन ही सुद्धा एक प्रोसेस आहे, ती असेक्शुअल रिप्रोडक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व केली जाते। मग तुम्ही जर बघितलं हे जे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत, सो दिस लोअर ऑर्गॅनिझम्स विल asexually reproduce by following methods. हे जे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत ते asexual reproductions खालच्या मेथडने दाखवतात। तर तुम्ही जर बघितलं तर मग कुठल्या मेथड्स आल्या, पहिली मेथड आली बायनरी फ्युजन्स। बायनरी फ्युजनचे एक्झाम्पल आलं, एक्झाम्पल ऑफ द बायनरी फ्युजन इज अमीबा, पॅरामोशियम, किंवा काय येणार आहे या ठिकाणी आपण बॅक्टेरिया पकडू शकणार आहे। ओके, बायनरी फिशनच्या मदतीने कोण कोण रिप्रोड्यूस होणार आहे, अमीबा, पॅरामोशियम, बॅक्टेरिया। दुसरा जो प्रकार आला तो बडिंग। बडिंगचे जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल ऑफ बडिंग इज ईस्ट सेल, राईट। त्याच्यानंतर पुढचा जो आला स्पोर फॉर्मेशन्स। स्पोर फॉर्मेशन्सला स्पोरुलेशन्स असं म्हटलं जातं। या स्पोर फॉर्मेशन्स किंवा स्पोरुलेशनचे एक्झाम्पल आलं अल्गी, फंजाय। अल्गी आणि फंजाय हे स्पोर फॉर्मेशन्स करतात, ज्याला स्पोरुलेशन्स असं म्हटलं जातं। याच्यामध्ये मोटाइल स्पोर्स असतील किंवा नॉन मोटाइल स्पोर्स असतील, राईट। फ्रॅगमेंटेशन्स, फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल आलं, याच्यामध्ये सुद्धा अल्गी आणि फंजाय हे फ्रॅगमेंटेशन्स करणार आहेत। मग जेवढे सगळे लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा लोअर प्लांट्स आहेत ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन्स हे मेनली असेक्शुअल मेथड होणार आहे। त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन इन्व्हॉल्व असणार आहे आणि ह्या रिप्रोडक्शन्स मध्ये लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये जे रिप्रोडक्शन्स होतं ते या मेथड होतं। मग पहिली मेथड आली बायनरी फ्युजन्स, दुसरी मेथड आली बडिंग, तिसरी मेथड आली स्पोर फॉर्मेशन ज्याला स्पोरुलेशन्स असं म्हटलं जातं आणि चौथी मेथड जी आलेली आहे ती फ्रॅगमेंटेशन्स या प्रकारे। मग ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या मेथड आपण एक एक टप्प्यानुसार बघणार आहोत डिटेलमध्ये। The first type of asexual reproduction in lower organism is binary fissions. म्हणजे जेवढे सगळे लोअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा लोअर लिव्हिंग प्लांट्स आहेत त्याच्यामधला असेक्शुअल रिप्रोडक्शन्स मधला पहिला प्रकार म्हणजे बायनरी फिशन्स। आता बायनरी फिशन्स हा जनरली आपल्याला बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतो, अमिबामध्ये बघायला मिळतो आणि पॅरामोशियम मध्ये बघायला मिळणार आहे। म्हणून एक्झाम्पल्स लिहिले, द एक्झाम्पल ऑफ बायनरी फिशन इज अमिबा, पॅरामोशियम, बॅक्टेरिया। आता ह्या बायनरी फिशन मध्ये काय होणार आहे बघा डायग्राम काढली आहे। दिस इज द पॅरेंटल अमिबॉइडल सेल्स। पॅरेंटल अमिबाची सेल आहे, त्याचा न्यूक्लियस आहे। ज्या वेळेला ह्या अमिबाला डिवाइड व्हायचं असतं त्यावेळेला ह्याचा न्यूक्लियस एनलार्ज होणार आहे। तुम्हाला मी सांगितलेलं आहे when cell division is takes place when the karyoplasmic ratio of the cell is disturbed at that time the cell division is takes place. मग ज्या वेळेला न्यूक्लियस हा एनलार्ज होणार आहे त्यावेळेला सेल डिव्हिजन घडणार आहे। मग पॅरेंटल अमिबा आहे त्याचं न्यूक्लियस एनलार्ज होणार आहे आणि न्यूक्लियस एनलार्ज झाल्यानंतर ह्या डिवाइडिंग सेल्स आहेत म्हणजे त्याची बॉडी ही डिवाइड होण्याच्या मार्गावरती असणार आहे आणि न्यूक्लियस सुद्धा डिवाइड होण्याच्या मार्गावरती असणार आहे।
ओके, आणि हा न्यूक्लियस आणि तिची बॉडी ज्या वेळेला डिवाइड होईल त्यावेळेला ती इक्वल फॉर्म मध्ये असणार आहे. लक्षात ठेवायचं, बायनरी फिशन मध्ये जी डिव्हिजन्स असणार आहे अमिबा, पॅरामोशियम, बॅक्टेरियाची, ती इक्वल असणार आहे. म्हणजे पॅरेंटल सेल ज्या वेळेला डिवाइड होईल त्यावेळेला ती दोन इक्वल सेल मध्ये असणार आहे. ओके, सो 2 डॉटर सेल्स ऑफ पॅरेंटल अमिबा कशा आहेत मित्रांनो, ते एकमेकांना इक्वल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी जी सेल डिव्हिजन होईल ती इक्वल असणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे इन दीज पॅरेंटल सेल डिवाइड्स अँड प्रोड्यूस 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स. ह्या प्रक्रियेमध्ये, या बायनरी फिशनच्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेला पॅरेंटल सेल्स डिवाइड होईल त्यावेळेला ती इक्वली होणार आहे आणि 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स तयार करणार आहे. ओके, आता ह्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेलं आहे, अमिबा, पॅरामोशियम, बॅक्टेरिया. पॅरामोशियम आणि बॅक्टेरिया काय प्रॉब्लेम नाही, पण अमिबामध्ये बघा, अमिबामध्ये काय होणार आहे, ज्या वेळेला अनफेवरेबल कंडिशन्स असेल, फेवरेबल कंडिशन्स मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. फेवरेबल कंडिशन्स मध्ये पॅरेंटल सेल्स डिवाइड होणार आहे आणि डिवाइड झाल्यानंतर 2 डॉटर सेल्स तयार करणार आहे. पण ज्या वेळेला अनफेवरेबल कंडिशन्स असेल, म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी फेवरेबल कंडिशन्स नसेल, त्यावेळेला ते काय करतात बघा, अंडर अनफेवरेबल कंडिशन अमिबा withdraw its pseudopodia and secretes a 3 layer hard covering or cyst around itself. हा जो अमिबा आहे तो अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये डिवाइड होणार नाही. काय होणार आहे, तर हा जो अमिबा आहे, हा अमिबा याची ज्या सुडोपोडिया आहेत, ह्या सुडोपोडिया आहेत त्या विड्रॉ करणार आहेत आणि सुडोपोडिया विड्रॉ केल्यानंतर त्याची जी बॉडी आहे त्याच्या भोवतीनं हार्ड कव्हरिंग तयार करणार आहे. 3 लेअर मध्ये, 3 लेअर मध्ये हार्ड कव्हरिंग तयार करणार आहे. ओके, त्याला काय म्हणायचं, सिस्ट. ओके, काय म्हणायचं आहे, सिस्ट. सो 3 hard coating around the amoeba is called as a cyst. This phenomenon is termed as incestation. या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं आहे, इन्सिस्टेशन्स. म्हणजे अमिबा मध्ये ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स असेल त्यावेळेला एक अमिबाचे सेल्स ह्या 2 सेल्स मध्ये डिवाइड होणार आहे. पण ज्या वेळेला मित्रांनो अनफेवरेबल कंडिशन्स असेल त्यावेळेला ती सेल डिव्हिजन करू शकत नाही. मग त्यावेळेला ते काय करणार आहे, तर त्याचे स्युडोपोडिया आहेत त्या विड्रॉ करतात, म्हणजे स्युडोपोडिया काढून टाकतात. ओके, स्वतःपासून स्युडोपोडिया काढून टाकतात आणि म्युसिलेजिनस लेअर किंवा एक म्युसिलेज सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळं म्युसिलेज सिक्रेट केल्यामुळं स्वतःभोवती 3 लेअर तयार करतात आणि त्या 3 लेअरला, त्या लेअर कशा असतात, हार्ड असतात, त्या लेअरला सिस्ट असं म्हटलं जातं. आणि त्या प्रक्रियेला दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज इन्सिस्टेशन्स. त्याला काय म्हणायचं आहे, इन्सिस्टेशन्स असं म्हणायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अगदी 4वी-5वीच्या मुलांना माहित आहे की बायनरी फिशन म्हणजे काय. त्यामुळे बायनरी फिशन्स मध्ये जी नॉर्मल प्रोसेस आहे ती नीटच्या एक्झाम मध्ये कधीही विचारली जात नाही. तुम्हाला नीटच्या एक्झाम मध्ये काय विचारलं जाणार आहे बायनरी फिशन्स वरती, तर अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये काय घडतं ते विचारलं जाणार आहे. ओके, मग आता हे झालं अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये. अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये अमिबाने सेल डिव्हिजन केलं नाही, 2 डॉटर सेल्स तयार केल्यानंतर काय केलेलं आहे, तर त्याच्या सुडोपोडिया विड्रॉ केल्या आणि सुडोपोडिया विड्रॉ करून म्युसिलेजिनस सबस्टन्स सिक्रेट केला आणि त्याचे हार्ड 3 कव्हरिंग तयार केले. त्याला सिस्ट असं म्हटलं जातं. त्या फेनॉमेनॉनला इन्सिस्टेशन्स असं म्हटलं जातं. ज्या वेळेला पुन्हा फेवरेबल कंडिशन्स येईल, काय म्हटलं बघा, when favorable conditions returns, the encysted amoeba divide by multiple fissions and produce many minute amoeba or pseudopodiophores. म्हणजे ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स येईल त्यावेळेला हा जो इन्सिस्टोफोर आहे, इन्सिस्टेशन्स थ्रू तयार झालेला हा जो अमिबा आहे, हा काय करणार आहे, हा काय करणार आहे, तर फेवरेबल कंडिशन्स मध्ये पुन्हा डिवाइड होणार आहे आणि मल्टिपल अमिबा तयार करणार आहे. काय तयार करेल, मल्टिपल अमिबा तयार करणार आहे. म्हणजे याच्यापासून अनेक अमिबा तयार होणार आहेत.
अनेक अमिबा तयार होणार आहेत. आणि ह्या अनेक अमिबा ज्या तयार होणाऱ्या प्रोसेस आहे त्याला म्हणायचं आहे pseudopoidiophores. So these encysted amoeba under favorable conditions divides continuously or multiple fissions. Continuous divide होणार आहे किंवा continue multiple fissions तयार करणार आहे. And it will produce many minute amoeba. It will produce many minute amoeba called pseudopoidiophores. Okay, पण समजलं. पुढे बघा. The cyst wall bursts out and spores are liberated in the surrounding medium to grow up to many amoeba. This phenomenon is known as sporulation. म्हणजे हे सगळे जे अमिबा असतात ते कशात असणार आहेत? ते जेवढे सगळे अमिबॉइड आहेत, छोटे छोटे मायन्यूट अमिबा आहेत किंवा pseudopoidiophores आहेत, ते या अमिबाच्या आतमध्ये असणार आहेत या पद्धतीने. आणि ज्या वेळेला ती सिस्ट ब्रेक केली जाईल, ज्या वेळेला ती सिस्ट ब्रेक होईल, ही सिस्ट ब्रेक होईल, त्यावेळेला अनेक अमिबा सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये स्कॅटर्ड होणार आहेत, स्प्रेड होणार आहेत आणि त्याच्या डॉटर बॉडीज तयार केली जाणार. Okay, so the cysted amoeba divides by multiple fissions and produce many minute amoeba or pseudopoidiophores. The cyst wall bursts out and spores are liberated in the surrounding medium to grow up to many amoeba. This phenomenon is called as the sporulations. म्हणजे बायनरी फिशन्स मध्ये सुद्धा अनफेवरेबल कंडिशन्स असेल तर स्पोरुलेशन दिसणार आहे. अनफेवरेबल कंडिशनच्या खाली नीट साठी महत्वाचं आहे. सेकंड मेथड इज बडिंग. आता बडिंग मध्ये काय होतं मित्रांनो बघा, जसं आपण बायनरी फिशन मध्ये बघितलं होतं की पॅरेंटल सेल्स डिवाइड्स इक्वली इनटू टू डॉटर सेल्स. बडिंग मध्ये पॅरेंटल सेल्स डिवाइड्स unequally into daughter cells. इथं अनइक्वल सेल डिव्हिजन होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, सो बायनरी फिशन मध्ये इक्वल सेल डिव्हिजन असणार आहे, इथं अनइक्वल डिव्हिजन असणार आहे. मग तुम्ही जर बघितलं बडिंगचं एक्झाम्पल आहे ईस्ट. ही पॅरेंटल सेल आहे, न्यूक्लियस आहे. ओके, ह्या पॅरेंटल सेल वरती बॉडीवरती कुठेही बड येणार आहे, नवीन बड तयार होते. आणि ही जी बड आहे ही बड कालांतरानं पॅरेंटल सेल्स पासून सेपरेट होते आणि पॅरेंटल सेलची बॉडी आणि न्यू सेल्स जी बड आहे ती नवीन ऑर्गॅनिझम्स म्हणून सर्वाइव्ह केला जातो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे इन दिस टाइप युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स डिवाइड्स अनइक्वली. जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे तो अनइक्वली डिवाइड होणार आहे. अँड स्मॉल सेल्स जी त्याच्यावरती म्हणजेच बड, small cells or bud is produced which remain attached to the parental cells. म्हणजे जी पॅरेंटल सेल आहे त्या पॅरेंटल सेल्स वरती कुठल्याही सरफेस वरती नवीन बड तयार होते किंवा छोटी सेल्स तयार होणार आहे आणि ती पॅरेंटल सेल्स वरती असणार आहे. when this bud gets separated and mature into new individuals. ज्या वेळेला ती बड ही पॅरेंटल सेल्स पासून सेपरेट होईल त्यावेळेला तो नवीन ऑर्गॅनिझम्स म्हणून सर्वाइव्ह केला जाणार आहे. त्याला काय म्हणायचं आहे? बडिंग. नेक्स्ट टाइप इज sporulations or it is also called as spore formations. So in algae and fungi the asexual reproduction takes place with the help of also the sporulations or spore formation. तुम्ही जर algae आणि fungi जर बघितलं तर त्याच्यामध्ये asexual reproduction हे spore formationच्या मदतीने सुद्धा घडवून आणलं जातं. पण तुम्ही जर बघितलं different types of motile and non-motile spores are produced by algae and fungi. algae आणि fungiच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोटाईल आणि नॉन मोटाईल स्पोर्स हे तयार केले जातात. मोटाईल स्पोर्स हे स्वतःमध्ये मुवमेंट दाखवतात आणि नॉन मोटाईल स्पोर्स हे मुवमेंट दाखवत नाही. जे मोटाईल स्पोर्स असतात ते मुवमेंट दाखवतात म्हणून त्यांना झू स्पोर्स असं म्हटलं जातं. बघा, algae produce motile spores called zoospores
एक्झाम्पल इज द क्लामायडोमोनास. क्लामायडोमोनास मध्ये क्लामायडोमोनास ही जी अलगी आहे त्याच्यामध्ये मोटाईल स्पोर्स असतात म्हणून त्यांना झूस्पोर्स असं म्हटलं जातं. मग तुम्ही या ठिकाणी बघितलेल्या डायग्राम मध्ये हा पॅरेंट आहे क्लामायडोमोनास. ओके, सॅक आहे, स्पोर सॅक आहे. त्या स्पोर्सच्या सॅकच्या आतमध्ये अनेक स्पोर्स तयार केले जातात आणि ज्या वेळेला ही स्पोर सॅक ब्रस्ट होईल फुटेल त्यावेळेला याच्यामधून अनेक स्पोर्स हे बाहेर पडतात. ओके, आता हे मोटाईल स्पोर्स काय तर यांना फ्लॅजेला आहे आणि हे फ्लॅजेलाच्या मदतीनं मुवमेंट दाखवतात म्हणून यांना झूस्पोर्स असं म्हटलं जातं. फंगस जर बघितलं पेनिसिलियम नावाचं फंजाय आहे. ओके, हे पेनिसिलियम वरती कोनिडिया तयार केली जातात. हे कोनिडिओ फोर्स आहे, त्या कोनिडिओ फोर्स वरती कोनिडिया तयार केली जातात. हे नॉन मोटाईल असतात. सो फंजाय प्रोड्यूस नॉन मोटाईल स्पोर्स कॉल्ड कोनिडिया. मग तुम्ही जर बघितलं तर लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे स्पोरुलेशनच्या मदतीने सुद्धा घडवून आणलं जातं. त्याचं वेल नोन एक्झाम्पल आहे अल्गी अँड फंजाय. Next method is the fragmentations. Okay, so example of algae and fungi. So in the algae and fungi, the asexual reproduction takes place with the help of fragmentations also. Right? So here we take example of algae, specifically the Spirogyra. फ्रॅगमेंटेशन्स मध्ये काय होणार आहे बघा मित्रांनो, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असेल तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स चे ऍक्सिडेंटली समजा तुकडे झाले तर पॅरेंटल जी बॉडी आहे त्याचा तयार झालेला तुकडा तो नवीन सजीव तयार करणार आहे. मग तुम्ही जर बघितलं इन मेनी अल्गी बॉडी इज फिलामेंटस आणि सगळ्यात महत्वाचं आहे फ्रॅगमेंटेशन्स ही जी प्रोसेस आहे ती कशामध्ये बघायला मिळते तर ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ज्या अल्गे आणि ज्या फंजाय ह्या फिलामेंटस आहेत त्याच्यामध्येच फ्रॅगमेंटेशन्स बघायला मिळणार आहे. फिलामेंटस बॉडी नसेल तर त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन्स आपल्याला बघायला मिळत नाही. ओनली द बॉडी विच शोज फिलामेंटस ऑर्गनायझेशन्स दिस टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम शोज द फ्रॅगमेंटेशन्स प्रोसेस in asexual reproductions method. मग बघा इन मेनी अल्गी बॉडी इज फिलामेंटस. अशा अनेक अल्गे आहेत त्यांच्यामध्ये बॉडी ही फिलामेंटस आहे. ओके, ऍट मॅच्युरिटी filaments are broken down into small fragments and each fragment develop into new individuals. ज्या वेळेला ती अल्गी किंवा फंजाय मॅच्युअर होईल त्यावेळेला त्याचे तुकडे पडतात आणि त्याच्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार होणार आहे. इथं जर स्पायरोगायराचे जर बघितलं एक्झाम्पल इज स्पायरोगायरा. आता याला आपण या अल्गेला आपण स्पायरोगायरा असं का म्हणतो तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जो क्लोरोप्लास्ट आहे तो रिबन शेप्ड आहे म्हणून याला स्पायरोगायरा असं म्हटलं जातं. स्पायरोगायरामध्ये फिलामेंटस बॉडी आहे आणि त्या फिलामेंटस बॉडी असल्यामुळं ज्या वेळेला फिलामेंट्स मध्ये ऍक्सिडेंटली तो स्पायरोगायरा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेला तयार झालेल्या फ्रॅगमेंट्स पासून नवीन स्पायरोगायरा तयार केला जाईल. हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळणार आहे फ्रॅगमेंटेशन्स. या पद्धतीनं आपण या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम्स म्हणजे लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होणार आहे आणि तिचे टाइप्स. पहिला टाइप आपण बघितलेला आहे बायनरी फ्युजन, दुसरा प्रकार जो बघितलेला आहे तो बडिंग, तिसरा जो प्रकार बघितलेला आहे तो स्पोरुलेशन आणि चौथा आहे तो फ्रॅगमेंटेशन्स. अशा पद्धतीने आपण लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने घडतं हे बघितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.